मुंबई उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर माहीम परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या कोसळताना पाहायला मिळतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय, दोन दृश्य आहेत। पहिलं दृश्य आहे वांद्र्यामधलं आणि दुसरं दृश्य आहे अंधेरीमधलं। मुसळधार पाऊस होतोय। सध्या कुठल्याही ठिकाणी पाणी साचलेलं नाहीये, मात्र जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र पाणी साचू शकतं। ही दृश्य आपण पाहतोय नागरिकांची आणि शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या तारांबळ उडालेली पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण कुठे उभे आहात? सध्या काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच चर्चगेटच्या परिसरामध्ये सध्या मी उभा आहे आणि आपण बघू शकतो की 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आहे ते पावसाने पुन्हा एकदा जोर पकडलेला पाहायला मिळतोय। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून आहे हा पावसाचा जोर आहे तो कायम दिसून येत आहे, कारण की दुपारच्या वेळेस देखील हाय टाईड देखील आहे। त्यामुळे मुंबईमध्ये अनेक सखल भाग आहेत, त्या सखल भागामध्ये पुन्हा एकदा पाणी भरू शकतं अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर। कारण की हवामान विभागाच्या वतीने देखील सांगितलं आहे की पाऊस आहे तो 24 तास पाऊस आहे तो अतिमुसळधार आहे तो पडू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी जे सखल भाग आहेत ते पाण्याखाली पुन्हा एकदा जाऊ शकतात। आणि ज्या पद्धतीने हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे तो गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून आहे ते दक्षिण मुंबईमध्ये पडताना पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।